लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बाप्पाच्या विसर्जनाची मोठी मिरवणूक रत्नपारखीच्या घरातून निघालेली आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात आहेत. राघव, ऋतुराज तसेच रत्नाकर सर्वजण आनंदाने डान्स करत आहेत. रत्नाकरच्या हातामध्ये बाप्पा आहे, तर बाकी सर्व कुटुंबीय आनंदाने अगदी वेडे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरामध्ये रत्नपारखी कुटुंबियांनी बाप्पाचं आता निरोप घ्यायचं ठरवलेलं आहे. वाजत गाजत आणि आनंदाने सर्वजण बाप्पाला घेऊन आता बाहेर चाललेले आहेत. ढोल ताशाच्या गजराने आनंदमय वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर इकडे घरामध्ये सावी अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. तिला इंजेक्शन देण्याची गरज आहे ही गोष्ट आता सिंधूच्या लक्षात आलेली असते. सिंधू औषध, गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन सावीकडे आलेली आहे. सावीला ती बोलत आहे, "सावी, तू काहीच काळजी करू नको. तुझी मामा तुझ्याजवळ आहे आणि मी तुला लवकरात लवकर बरं करेल." असं म्हणून तिने एक इंजेक्शन देखील काढलेलं आहे. इंजेक्शन भरून घेऊन ती आता सावीला देत असते आणि सावीला बोलत असते, "तुला काहीसुद्धा होणार नाही. तू आता लवकरात लवकर बरी होशील." सावी हालत आहे आणि सावी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सावीला लवकरात लवकर बरं वाटावं त्यासाठी हे इंजेक्शन देणं गरजेचं आहे. कारण मधूने आज सावीला जी औषधं द्यायला पाहिजे होती, ती औषधं तर दिलेली नसतात आणि त्यामुळे आता ह्या सावीला इंजेक्शनाची गरज असते. सिंधूने अगदी वेळेवर धावत पळत येऊन सावीला ते इंजेक्शन दिलेलं असतं. पण नेमकं त्याच टायमाला सर्व कुटुंबीय दारात उभारलेले आहेत. सिंधू या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. बाप्पाचं विसर्जन करून सर्व रत्नपारखी कुटुंबीय आलेले असतात आणि ते येऊन पाहतात तर कृष्णा सावीला एक इंजेक्शन देत आहे आणि ते पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. हालचाल करणाऱ्या सावीला ही काहीतरी करते असा समज त्यांचा होतो आणि त्यामुळे कृष्णा म्हणजेच सिंधू देखील घाबरून गेलेली आहे. सिंधू त्यांच्याकडे पाहत आहे तर आता रुक्मिणी तिच्या जवळ येते आणि म्हणते, "तू काय करत होतीस ते आम्हाला नीट सांग. तू आत्ता हिला कसलं इंजेक्शन दिलंस ते सांग." आणि मधू बरोबर या गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणते, "हिने नक्कीच सावीला पॉयझनचं इंजेक्शन दिलेलं असणार आहे. हिला सावीला संपवायचं असणार आहे. सावीला संपवण्याचा हिचा प्लॅन होता म्हणून तर ही विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आली नव्हती आणि ती इथेच थांबलेली होती." आता सर्वांना ही गोष्ट खरी वाटते. तेव्हा रुक्मिणी मात्र जबरदस्त चिडलेली असते आणि ती सिंधूवर हात उचलते. तिने सिंधूच्या सणसणीत मुस्काडात ठेवून दिलेले असते. सिंधूला कळतं की आता सर्वजण आपल्यावर तुटून पडणार आहेत. कारण आपण इथं एकटे होतो म्हणल्यानंतर कोणाचाही आपल्यावर विश्वास बसणार नाही की आपण सावीच्या जीवाची काळजी करत होतो आणि सर्वजण आपल्याला सावीला आपण मारतोयच असं समजणार. त्याचप्रमाणे रुक्मिणीने बोलायला सुरुवात केलेली आहे. "एकटे असल्याचा गैरफायदा घ्यायला तू सुरुवात केलीस ना? मी तुला सांगितलं होतं की सावीच्या रूममध्ये अजिबात तू फिरकायचं नाही. सावीची तुझ्यावर सावली देखील पडू द्यायची नाही. पण आम्ही सगळे गेलेले पाहून तू बरोबर तुझा डाव साधला. आता या सावीला जर का काही झालं तर माझ्याइतकी वाईट बाई तू कधीही बघितलेली नसणार हे लक्षात ठेव. तू आता सावीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. राघव, या मुलीला आत्ताच्या आत्ता तू अटक कर कारण हिने सावीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तर आता तू तिला अटक करू शकतो." असं रुक्मिणी राघवला सांगत आहे. आता राघवच्या पुढं मोठा प्रश्न आहे. रुक्मिणीने सिंधूच्या हाताला धरून तिला बेडरूमच्या बाहेर काढलेलं आहे आणि आता तुझं काही खरं नाहीये असं म्हणून ती आता राघवकडे आलेली आहे आणि राघवला सांगते, "राघव, आत्ताच्या आत्ता तू या मुलीला अटक कर कारण हिने आपल्या सावीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापेक्षा अजून कोणता मोठा पुरावा तुला पाहिजे आहे ते मला सांग. आता हे सगळं तुझ्या समोरच घडलेलं आहे." राघवला टेन्शन आलंय कारण काय करावं ते त्याला कळत नाहीये. राघव खूप रागाने सिंधूकडे पाहत आहे आणि मधू पण त्याला भरवत आहे. मधू त्याला भरीस घालून म्हणत आहे, "आता कसल्या पुराव्याची तू वाट बघत बसलाय? हा सूर्य आणि हा जयद्रथ सगळं काही तुझ्यासमोर आहे.
आत्ताच तिनं सर्वांच्या समोर एक इंजेक्शन दिलेलं आहे आणि तेव्हा सावी शांत झालेली आहे. 100% हिने ते वाईटच इंजेक्शन दिलेलं असणार आहे, पॉइझनिंगचं इंजेक्शन दिलेलं असणार आहे. त्यामुळं तू आता कसलाच विचार करू नको. तू आत्ताच्या आत्ता उठ आणि हिला अटक कर आणि तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन जा आणि चांगला पोलिसी खाक्या दाखव, असं मधू त्याला सांगत आहे. पण राघव एकटक तिच्याकडं पाहत असतो. तेव्हा मधूला शंका येते आणि मधू राघवला म्हणते, "मी तुला काय बोलते ते तुझ्या लक्षात येतंय ना? तू तिच्याकडं फक्त रागानं बघत काय राहिला आहेस? मला असं वाटतंय तू उठ आणि आत्ताच्या आत्ता तिला अटक कर." तेव्हा रत्नाकर मात्र सिंधूची बाजू घेऊन म्हणतो, की "नक्की काय झालेलं आहे आपल्याला माहिती नाहीये. जरा सर्वजण शांत राहा." पण तेव्हा रुक्मिणी म्हणते, "रत्नाकर तुम्ही बास करा. आता त्या मुलीची बाजू घेण्याची काही गरज नाहीये. जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा देखील तुम्ही बाजू घेतली होती. पण आत्ताचं सगळं स्पष्ट चित्र आहे. या मुलीने आपल्या सावीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आता तिच्या पाठीशी कोणीही राहू नका. जर का तिच्या पाठीशी तुम्ही थांबलात तर ती अजून मोठमोठे गुन्हे करणार आहे." मधू अजूनही राघवला उसकवत आहे. "अरे राघव, तू बघ या सावीची स्थिती काय झालेली आहे. ती हालत सुद्धा नाहीये, तिला बोलता सुद्धा येत नाहीये. म्हणल्यानंतर आत्ताच्या आत्ता तू तिला अटक करणं गरजेचं आहे. आता तू तिच्याकडं पाहत काय बसलाय?" तेव्हा राघव देखील चिडतो आणि म्हणतो, "तुझं बरोबर आहे. आता या कृष्णाची लायकी कृष्णाला दाखवणं गरजेचं आहे. कारण तिने मोठा गेम केलेला आहे. आता हिला सोडणार नाही. हिला जेलमध्ये घेऊन जाणार आणि हिला चांगला पोलिसी खाक्या दाखवणार." मधूला आता या गोष्टीचा आनंद झालेला असतो. कारण राघवला उस्कवलेलं आहे आणि राघव देखील उसकलेला आहे असं तिला वाटत असतं आणि राघव पण चिडलेला आहे. राघव सिंधूच्या समोर जातो आणि म्हणतो, "आज तुला जे काही करायचंय तू केलंस ना, तर आता मी तुला काय करू शकतो ते दाखवतो. चल, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल, तुला दाखवतो पोलिसी खाक्या काय असतं ते. आज तुझ्यावर केस केल्याशिवाय मी शांत बसणार नाही." असं रागाने राघव तिला बोलत असतो. मधू आणि रुक्मिणीला तर या गोष्टीचा आनंदच झालेला आहे. आता राघव सिंधूच्या समोर उभा आहे आणि तो म्हणतोय, "आज तू मोठा गुन्हा केलेला आहे आणि आम्ही सर्वांनी तो पाहिलेला आहे. त्यामुळं आता दुसरं काही करण्याची गरज नाही. या गुन्ह्यामध्ये तू चांगलीच अडकू शकते आणि आता तुला मी अटक करणार आहे." असं म्हणून तो तिच्या हाताला धरतो आणि "तुला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागणार आहे. मी तुला अटक करतोय," असं त्याने डायरेक्ट तिला सांगितलेलं आहे. राघव सिंधूला घेऊन जात असताना मधूच्या चेहऱ्यावर मात्र आसुरी आनंद आलेला आहे. रुक्मिणी मात्र खुश झालेली आहे. रुक्मिणी म्हणते, की "बरं झालं, एकदाची ब्याद या घरातून निघून गेली. किती दिवस झालं आपण तिला या गोष्टीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होतो." मधूला तर जे हवं होतं तेच झालेलं आहे. एकदाची ही सिंधू घराच्या बाहेर गेली या गोष्टीचा खूप आनंद तिला झालाय. तर इकडे राघवने कृष्णाला म्हणजेच सिंधूला जेलमध्ये आणून टाकलेला आहे आणि जेलचा दरवाजा तो बंद करत आहे. राघव तिला म्हणतो, की "आता तुला या जेलमधून कोणीही बाहेर काढू शकणार नाहीये, कारण तू गुन्हाच तसा केलेला आहे." तेव्हा सिंधू त्याला म्हणते, "राघव, तुझ्या डोळ्यामध्ये मला दिसतंय, की तुला खूप त्रास होतोय या गोष्टीचा. पण हा आपल्या प्लॅनचा भाग आहे ना, त्यामुळे या गोष्टी तू मनावर घेऊ नको." राघव म्हणतो, "किती वाईट लोक आहेत हे. तुला जेलमध्ये टाकायचं आहे त्यांना. खरं तर तू सावीसाठी काय काय करतेस ना, ते मला माहीत आहे. पण आता यांना कसं सांगावं आणि त्यांना ते कसं पटवून द्यावं ते मला कळत नाही." तेव्हा सिंधू म्हणते, "आता कोणाला काहीच पटवून देण्याची गरज नाहीये. आपला प्लॅन अगदी पद्धतशीर आणि व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला काही पटवून देऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळा प्लॅन चालू आहे आणि त्यामुळं मला जेलमध्ये टाकल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका, अन्यथा त्यांना आपला प्लॅन लक्षात येईल." आणि तेवढ्यात पाठीमागून मधू आलेली असते. सिंधूला जेलमध्ये टाकलेलं बघून तिला मात्र भलताच आनंद झालेला आहे. रुक्मिणी आणि मधू जेलकडे आलेले आहेत आणि त्या राघवला म्हणतायत, "बरं झालं तू हिला जेलमध्ये टाकलं. पण नुसतं जेलमध्ये टाकू नको, तर आत्ताच्या आत्ता हिच्यावर एफ-आय-आर दाखल कर. चला आपण सगळे मिळून हिच्यावर एफ-आय-आर दाखल करू." असं रुक्मिणी आणि मधू राघवला म्हणत आहे. तेव्हा राघव म्हणतो, "आत्ता त्याची काही गरज नाहीये. मी सगळं काय करतो. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. आता ही माझ्या चांगलीच तावडीत सापडलेली आहे. त्यामुळं मी हिला सोडणार नाहीये. सगळी प्रोसेस मी करतो. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही दोघी स्वतःची काळजी घ्या आणि आता तुम्ही घरी जा." असं तो मधू आणि रुक्मिणीला सांगत असतो.
आता एफ-आय-आर दाखल करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळं मला इथंच थांबावं लागणार आहे. रुक्मिणी म्हणते, "तू आता हिच्यावर एफ-आय-आर दाखल करूनच घरी ये आणि हिला चांगला पोलिसी खाक्या दाखव. तिला कळू दे, की पोलिसाला जर का वेड्यात काढलं, पोलिसाच्या घरात राहिलं आणि त्याच्याशी जर का वाईट वागलं, त्याच्या मुलीशी जर का वाईट वागलं, तर पोलीस काय करू शकतात ना, या गोष्टीचा चांगलाच धडा तिला मिळाला पाहिजे. अशी चांगली ट्रीटमेंट तिला दे," असं रुक्मिणीने राघवला सांगितलेलं आहे. त्यानंतर मधू सिंधूच्या समोर आलेले आहे आणि म्हणते, की "बरं झालं. आज तुला तुझी लायकी समजली. आता तुला कळलं असेल, की तुझी लायकी राघवच्या समोर काय आहे ते. आज मी तुला जेलमध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे आणि आता तू या जेलमधून कधीच सुटणार नाहीस हे लक्षात ठेव. कारण आता तुझ्यावर एफ-आय-आर दाखल होणार आहे. एकदा एफ-आय-आर दाखल झाली, की तुझं काम संपलं. आता तू जेलमध्ये सडत राहा. तू मधूशी पंगा घेतला होता ना, तर मधू काय करू शकते याचा अंदाज तुला आला असेल. आता तू जेलमध्ये इथंच राहायचं आणि आता तिकडं सावीकडं मी आहे. तू आता काहीच काळजी करू नको. तिकडची कोणाचीच काळजी करू नको आणि हे सगळं तू मधूशी पंगा घेतलाय त्यामुळे झालंय हे लक्षात ठेव," असं म्हणून ती जाते. जेव्हा ती निघून जाते, तेव्हा सिंधू मात्र एकदम छातीत दुखायला लागल्याचं नाटक करायला लागते. हे पाहून रुक्मिणी आणि मधू यांना मोठं आश्चर्यच होतं. आता हिला काय झालं? हिने छातीला का हात लावलेला आहे? हिला खरंच त्रास होतोय का ही खोटं-खोटं करते? असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. पण आता राघव मात्र धावत पळत सिंधूकडे गेलेला आहे. तो सिंधूला म्हणतो, की "काय झालंय तुला?" ती म्हणते, "माझ्या छातीत खूप दुखायला लागलेलं आहे. मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे." आता राघव जेल उघडतो आणि जेलमध्ये जाऊन तिला जवळ घेतो आणि विचारतो, "नक्की काय झालेलं आहे? कुठं दुखतंय?" ती म्हणते, "आता आता काही नाहीये. आता सगळं संपलेलं आहे. मी चाललेली आहे. कारण माझ्या छातीत जोरात कळ यायला लागलेली आहे." हे पाहून रुक्मिणीला मोठा धक्काच बसतो. रुक्मिणी मधूला म्हणते, "खरंच हिच्या छातीत दुखत असेल का? आणि खरंच हिला काही त्रास होत असेल का?" आणि इकडे सिंधू मात्र विवळत असते आणि म्हणत असते, की "आता माझे दिवस भरलेले आहेत. आता थोडेच काही क्षण माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत." तेव्हा रुक्मिणीला मधू सांगते, की "ही पोरगी 100% नाटक करत असणार. हिला काय होणार नाहीये. तिने गोड बोलून राघवला स्वतःच्या जवळ बोलवून घेतलेलं आहे. कदाचित तिला तेच पाहिजे आहे, की राघवने तिच्या जवळ बसावं." राघव इकडे विचारपूस करत असतो आणि म्हणत असतो, "तू काही काळजी करू नको. आपण तुला आत्ताच्या आत्ता ॲम्ब्युलन्स बोलावून घेऊया आणि दवाखान्यामध्ये नेऊया. तुला काही होणार नाहीये. तू काळजी घे." आणि तेव्हा सिंधू मात्र डोळे फिरवत असते आणि म्हणत असते, की "आता त्याला वेळ झालेला आहे. आता माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाहीये." हे सगळं ऐकून मधू आणि रुक्मिणी यांना कळत नसतं नक्की हिचं काय चाललेलं आहे आणि हिच्या डोक्यामध्ये पुढचा काय प्लॅन आहे. आणि सिंधूने पुढचा प्लॅन वर्क केलेला आहे. राघवला जेलमध्ये ठेवून ती पटकन बाहेर आलेली आहे आणि जेलची कडी तिने लावून टाकलेली आहे आणि हातात एक कुलूप घेतलंय आणि सर्वांना ती भीती दाखवते. "जर का कोण माझ्या दिशेनं आलं, तर मी तोंडावर हे कुलूप फेकून मारेल आणि डोकं फोडून टाकेल," असं ती सर्वांना म्हणत आहे. त्यामुळे रुक्मिणी आणि मधू मात्र पुरत्या घाबरलेल्या आहेत. आता जर का हिला पकडायला गेलो, तर ही आपलं डोकं फोडणार, ही भीती त्यांना वाटत आहे. मधू तर पुरती घाबरलेली आहे. ती पोलिसांना म्हणत आहे, "हिला जाऊ देऊ नका, हिला पकडा, ही जेल फोडून पळून चाललेली आहे." आणि सिंधू मात्र कोणाचंच ऐकत नाहीये. सिंधूने सगळीकडे धावपळ करायला सुरुवात केलेली आहे. हातात मिळेल ती वस्तू अंगावर फेकून मारायला सुरुवात केलेली आहे. ड्रॉवरमध्ये असलेल्या वस्तू काढत आहे आणि पोलिसांच्या, मधूच्या आणि रुक्मिणीच्या अंगावरती फेकत आहे. "माझ्या जर का जवळ आलात ना, तर तुमचं काही खरं नाहीये," असं सर्वांना ती भीती दाखवत आहे आणि त्यामुळे पोलीससुद्धा तिच्या जवळ जायला घाबरत आहेत. राघव पोलिसांना सांगत आहे, की "ती काही करू शकत नाहीये. तिला जाऊ देऊ नका. तिला पकडा. तिने जेल फोडून चाललेली आहे आणि तिला पकडून ठेवणं गरजेचं आहे," असं म्हणून राघव आतमधून आरडाओरडा करत आहे. तेव्हा मधू तिला धरते आणि पकडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र सिंधूने चांगलाच बदला घेतलेला आहे. सिंधू कडकडून मधूच्या हाताला चावलेली आहे आणि तेव्हा मधूला कळलंय, की ही काय करू शकते. मधू एका क्षणात सिंधूला सोडून देते आणि जोरजोरात विवळायला लागते आणि म्हणते, "ही माझ्या हाताला चावलेली आहे. हिला पकडा. ही माझ्या हाताला चावलेली आहे." रुक्मिणी म्हणते, "अगं कशाला तिला पकडायचं?" आणि मधू मात्र विवळत आहे आणि सिंधू तिच्या हातातून सुटून पळून गेलेली आहे. मधू म्हणते, "आता मी हिला सोडणार नाहीये." रुक्मिणी म्हणते, "तू तिच्या नादीच कशाला लागायचं? अगं तिची लेव्हल काय? तुझी लेव्हल काय आहे? कशाला पकडायचंस तू तिला?"
मधू म्हणते, "पण आता काय करू? माझा हात खूप दुखायला लागलेला आहे, कारण ती भयानक असं माझ्या हाताला चावलेले आहे." रुक्मिणी पाहते तर खरोखरच ती खूपच चावलेली असते. रुक्मिणी मधूला सांगते, "हे करण्याची तुला काहीच गरज नव्हती. पळून जायचं तर जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? पोलीस तिला पकडतील आणि पाहिजे ती शिक्षा देतील." मधू म्हणते, "मला तिला जाऊ द्यायचं नव्हतं." पण आता त्या गोष्टीचा चांगलाच बदला सिंधूने मात्र घेतलेला आहे. सिंधू कडकडून तिला चावलेली आहे आणि आता मधूला विव्हळण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. सिंधू आता बाहेर पळून गेलेला आहे. राघवसुद्धा आता जेलमधून बाहेर आलेला आहे आणि तो सिंधूला इकडं-तिकडं शोधत असतो. तेव्हा सिंधू तर झाडाच्या पलीकडंच असते. सिंधू त्याला अलीकडे ओढून घेते आणि म्हणते, "कसं काय वाटलं?" राघव म्हणतो, "खरंच तू ना जेव्हापासून कृष्णा झाली आहेस ना, तेव्हा खूपच डॅशिंग झालेली आहे." ती म्हणते, "म्हणजे असं कसं काय म्हणतोयस तू?" तेव्हा तो म्हणतो, "बघ की, आता तू स्वतः IPS अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलंस, तिथल्या स्टाफला ऐकली नाहीस. त्या स्टाफला सगळ्यांना हातावर तुरी देऊन तू पळून आलेली आहेस. म्हणजे तू खरोखरच डॅशिंग झालेली आहे ना?" तेव्हा ती म्हणते, "पण याच्या पाठीमागचा सूत्रधार तर तूच आहेस ना. तू असल्यामुळंच मी हे सगळं काही करू शकते आहे. आता आपल्याला त्या मधूचा बदला घेणं गरजेचं आहे," असं देखील ती त्याला सांगते. राघव म्हणतो, "आता एक-एक गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत आहेत ना, तर तू काही काळजी करू नको. आज सावीचा जीव तुझ्यामुळं वाचलेला आहे आणि सावीला जे पाहिजे होतं ते इंजेक्शन तू देऊ शकलेले आहेस." सिंधू म्हणते, "हो, पण आता आपल्याला अजून खूप चांगला प्लॅन करणं गरजेचं आहे. कारण मधू अशी शांत बसणारातली नाहीये, हे तर तुला चांगलंच माहिती आहे." तर इकडे रत्न पारखींच्या घरी रात्री लाईट गेलेली असते. मधू आणि रुक्मिणी दोघीही अंधारातच बसलेल्या आहेत. आज अचानक कसं काय लाईट गेली काय माहिती? त्या कृष्णाचा पत्ता लागला असेल का नसेल, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, "तू आत्ता लगेच राघवला फोन करून विचार नक्की काय झालेलं आहे." मधूने राघवला फोन लावलेला आहे आणि ती त्याला विचारते, "काय झालं? सापडली का नाही ती कृष्णा?" राघव म्हणतो, "ती तर काही सापडलेली नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका, पण मी तिला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करेल." आणि तेवढ्यात लाईट येते आणि मधूला धक्का बसतो. कारण कृष्णा तर त्यांच्या समोरच झोपाळ्यात बसलेले आहे आणि ते निवांतमध्ये त्यांच्याकडे पाहत आहे. हे पाहिल्यानंतर मधूला मोठा धक्का बसतो. मधू लगेच सांगते, "अरे, तू तिला कुठं शोधत आहेस? ती तर आपल्या घरी आहे. इथं माझ्या समोर दिसते आहे." राघव म्हणतो, "असं कसं शक्य आहे? ती आपल्या घरी येणं शक्य नाहीये." मधू म्हणते, "शक्य आहे नाही, शक्य झालेलं आहे. ती आत्ता सध्या आमच्या समोरच बसलेली आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू सर्वांना समजावून सांगत आहे, "जर का मी तुमच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला असता, तर आत्तापर्यंत तिला काहीतरी झालं असतं ना. जरा स्वतःचं डोकं वापरा. मी तिला मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, तर मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर का तसं झालं नसतं, तर क्लिअर आहे ना, आत्तापर्यंत त्या मुलीला काहीतरी झालेलं असलं असतं. पण त्या मुलीला काही झालेलं नाहीये. म्हणजे ती मुलगी सुरक्षित आहे आणि मी सुद्धा. त्यामुळं तुम्ही मला अटक करू शकत नाही," असं ती सांगते. आणि त्यानंतर जेव्हा मधू आणि सिंधू भेटलेले असतात, तेव्हा मधू तिला म्हणते, "किती दिवस तू पोलीस कस्टडीतून वाचणार आहे ना, मी तेच बघते." सिंधू म्हणते, "माझे कर्म चांगले आहेत, त्यामुळं मला त्या गोष्टीचा विचार करायची गरज नाहीये. ज्याचे कर्म वाईट असतात ना, त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे." आणि ती चाललेली असते, तेवढ्यात मधूने डाव साधलेला आहे. मधूने तिच्या तोंडावर एक रुमाल जोरात दाबलेला आहे आणि त्या रुमालाला लावलेल्या औषधामुळे आता सिंधू बेशुद्ध पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सिंधूला बेशुद्ध करून मधूला नक्की कोणता डाव साधायचा आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. पण तिच्या पाठीशी राघव खंबीर आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. राघव या सर्व संकटातून सिंधूला कसं सोडवणार ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक